जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. ज्याने आयुष्य घडवलं असा एकच रंग तो म्हणजे पांडुरंग. श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, सृष्टीचे पालन करते श्री हरी विष्णू शेषनागावरती देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून तब्बल 4 महिने योगनिद्रेत होते. आता कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशी दिवशी श्रीहरी जागे होतात. त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या एकादशीला एक पौराणिक कथेबरोबर काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हर हर महादेव टाईप करा. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 नोव्हेंबर वार मंगळवार येणाऱ्या एकादशीला देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी असे म्हटले जाते. ही एकादशी मोठी एकादशी आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेणारी आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी एकादशी आहे. शास्त्रानुसार श्रीहरी भगवंत 4 महिने विश्रामानंतर कार्तिक एकादशी दिवशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी दिवशी उठतात, अशी विशेष मान्यता आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला श्रीहरी भगवंत निद्रा अवस्थेत जातात, म्हणजे चातुर्मास याला म्हणतात. तेव्हापासून या पृथ्वीवर सर्व शुभ कार्य वरचे केले जाते. देव उठणी एकादशीला देव जागे झाले की सर्व शुभ कार्यांना शुभारंभ केला जातो. या दिवशी श्री हरी विष्णू भगवंताच्या शाळीग्राम स्वरूपाबरोबर माता तुलसीचा विवाह लावला जातो. असे मानले जाते की भगवंत जेव्हा निद्रावस्थेत जागे होतात त्यावेळी सर्वात आधी तुळस मातेची प्रार्थना स्वीकारली जाते. म्हणून कार्तिक महिन्यामध्ये तुलसी मातेला अतिशय महत्त्व आहे. एकादशीला शास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्व आहे. देव उठणी एकादशीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. एकादशीची कथा ऐकल्यास 100 गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, स्कंद पुराणामध्ये सांगितलेली देव उठणी एकादशी कार्तिकी एकादशीची पौराणिक कथा, ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी प्राप्त होतात. एकदा राजा होता. तो खूप धार्मिक व न्यायप्रिय होता. तो आपल्या प्रजेचे खूप चांगल्या पद्धतीने पालनपोषण करीत होता. त्याच्या राज्यात कधीच कोणाला कमी नव्हती. परंतु एकादशी दिवशी त्याच्या संपूर्ण राज्यात कोणीही अन्नाचे सेवन करीत नसे. सर्वजण फलाहार करून उपवास करत असेल. हा राजाचा आदेश होता आणि सर्वजण आनंदाने एकादशीचे व्रत करीत होते. एक दिवस दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती त्या राजाच्या राज्यात आला आणि म्हणाला, मला काहीतरी काम द्या व राहायला थोडीशी जागा द्या, अशी राजाकडे विनंती करू लागला. राजाने त्याला सांगितले, ठीक आहे, तू इथे राहू शकतोस. तुला कामही मिळेल, दररोज तुला खायला प्यायला भरपूर मिळेल. परंतु एकादशीच्या दिवशी तुला उपवास करावा लागेल आणि फक्त फलाहारच करावा लागेल. त्याने त्यावेळी होय सांगितले व तेथेच राहू लागला. 2-3 दिवसांनी एकादशी आली. त्याने जेवायला मागितले तर राजाने एकादशीची व फलाहाराची त्याला आठवण करून दिली. त्याने राजाकडे विनंती केली की महाराज, मी उपवास करू शकत नाही. कितीही फळे खाल्ली तरीही माझे पोट काही भरणार नाही. मी भुकेने तडफडून मरून जाईल. तुम्ही काहीही करा, परंतु मला जेवायला द्या. त्याची गयावया पाहून राजाला त्याची दया आली. राजाने त्याला सांगितले, ठीक आहे, तुला जेवायला देतो, परंतु आज एकादशी असल्याने भंडार घरात चूल पेटणार नाही. म्हणून तुला डाळ, तांदूळ, पीठ सर्व काही शिदात देतो. ते घेऊन जा व नदीकाठी जाऊन स्वयंपाक कर व तिथेच बसून खा. त्याने आनंदाने त्या सर्व वस्तू घेतल्या व तेथून निघाला. त्याने वरण, भात, भाजी, पोळी असा छान स्वयंपाक केला. जेवायला बसणार तोच त्याला आठवले की महाराज जेवायला बसण्यापूर्वी भगवंतांना जेवायला बोलवतात. म्हणून त्यानेही सांगितले, भगवंता या जेवायला. तोच तिथे एक व्यक्ती आला आणि जेवायला बसला. त्याने विचारले, तुम्ही कोण? तर त्या व्यक्तीने सांगितले की मी भगवंत, तू जेवायला बोलावले म्हणून मी आलो. 2 ताटे वाढली. भगवंताने पोट भरून जेवण केलं, परंतु याचे पोट काही भरले नाही. पुढच्या एकादशीला त्याने राजाला सांगितले की राजन, मला तुम्ही यावेळी थोडे जास्त सामान द्या. राजाने सांगितले, अरे तुला पुरेल इतके धान्य, पीठ मी तुला दिले होते, मग जास्त का मागतोस? तर त्याने सांगितले, महाराज, मागच्या वेळी भगवंतही माझ्याबरोबर जेवले म्हणून मी उपाशीच राहिलो होतो. यावेळी ते येतील म्हणून आधीच जास्त स्वयंपाक करून ठेवतो. राजाने विचार केला, कसले भगवंत येऊन जेवण करतात, यालाच खायला जास्त लागत असेल. राजाने त्याला मागच्या वेळेपेक्षा दुप्पट शिदा दिला.
त्याने पुन्हा नदीकाठावर जाऊन स्वयंपाक केला व जेवायला बसल्यानंतर भगवंत या जेवायला असं म्हणाला. तोच भगवंत देवी लक्ष्मीबरोबर तेथे प्रकट झाले. त्यांनी सांगितले, भगवंता तुम्ही दोघेही जेवणार का? भगवंताने सांगितले की अरे तू इतके स्वादिष्ट भोजन बनवले होते त्याचे वर्णन देवीकडे केले, तर देवीने ही जेवणाची इच्छा प्रकट केली म्हणून देवीलाही घेऊन आलो. हा स्वयंपाकाकडे पाहून लागला तोपर्यंत देवीने 3 ताटे मांडली सुद्धा. भगवंतानी पोटभर जेवण केलं. देवीही भोजन करून तृप्त झाल्या, परंतु याचे पोट काही भरले नाही. पुढच्या वेळीला सांगितले, महाराज आज मला आणखी थोडा जास्त शिदा द्या. मागच्या वेळी भगवंत देवीलाही घेऊन आले म्हणून माझे पोट काही भरले नाही, मी उपाशीच राहिलो. राजाने त्याच्याकडे चमकून पाहिले आणि विचार केला, याचे खाणे आहे की काय? 2 व्यक्तींना पुरेल इतका शिदा देऊनही याचे पोट भरले नाही आणि म्हणतो की भगवंत जेवायला येतात, असे कधी होते का? परंतु राजाने काही न बोलता त्याला सांगितले की मध्ये जा, तुला जितका लागेल तितका शिदा घेऊन जा व बनवून खा. त्याने 3-4 व्यक्तींना पुरेल इतका शिदा बरोबर घेतला व नदीकाठीवर जाऊन स्वयंपाक केला. जेवायला बसणार मग त्याला आठवण झाली की भगवंताला जेवायला बोलवायचं की नाही, परंतु त्याने विचार केला आज भगवंताला बोलावायचे नाही तर ते जास्तच कोणाला तरी घेऊन येतील, म्हणून त्याने भगवंताला बोलावले नाही. त्याने ताट वाढले, लगेचच भगवंत तेथे प्रकट झाले. यावेळी भगवंत देवीबरोबर 2 सेवकही घेऊन आले. याने मनातल्या मनात विचार केला, आज तर आपल्याला उपाशीच राहावे लागेल. देवीने ताट मांडले, सर्वजण जेवण करून तृप्त झाले. पुन्हा हा उपाशी पोटी उठला. याने भगवंताला सांगितले, भगवंता तुम्ही असे अचानक कोणालाही बरोबर घेऊन येतात म्हणून माझे पोट काही भरत नाही. पुढच्या वेळी तुम्ही कोणाला ना कोणाला आणणार आहात, आत्ताच मला सांगून ठेवा, म्हणजे तेवढा स्वयंपाक मला करून ठेवता येईल. भगवंत हसले आणि निघून गेले. पुढच्या वेळी आणि राजाला सांगितले, महाराज मला चांगला 15-20 जणांना पुरेल इतका शिदा द्या. राजाने त्याच्याकडे बघू लागला आणि सांगितले, अरे हे काय चालवले आहेस? प्रत्येक एकादशीला शिदा वाढवून मागतोस. येथे आम्ही सर्वजण उपवास करतो तरीही तुझी भूक निघत नाही, म्हणून मी जेवायला देतो तर तुझी भूक तर वाढतच चालली आहे. 15 जणांना पुरेल इतके अन्न जर तुला एकट्याला दिलं तर माझ्या राज्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. याने सांगितले, नाही महाराज, हे अन्न मी एकटा खात नाही. भगवंत येतात व सोबत देवी त्यांचे सेवक सर्वांनाच घेऊन येतात आणि जेवण करतात. यावेळी काय माहीत कोणाकोणाला बरोबर आणतील, म्हणून मी जास्त शिदा घेऊन जात आहे. राजा म्हणाला, अरे असे कधी होते का? भगवंत जेवायला कसे काय येतील आणि तेही एकादशीच्या दिवशी? तर याने सांगितले, महाराज मी खोटे बोलत नाही, भगवंत खरोखर माझ्याबरोबर जेवण करतात. राजा हसला व त्याला म्हणाला, तू हवा तेवढा शिदा घेऊन जा. त्याने भरपूर शिदा घेतला व नदीकाठावर जाऊन स्वयंपाक केला. राजाला हा खरे बोलतो का खोटे बोलतो, नेमकं इतका शिदा हा काय करतो हे पाहायचे होते, म्हणून राजा तेथे येऊन झाडामध्ये लपून बसला. त्याने जेवायला सुरुवात करण्यापूर्वी भगवंतांना हाक मारली, भगवंता या जेवायला. परंतु राजा झाडामागे असल्याने भगवंत काही आले नाहीत. हा पुन्हा म्हणाला, भगवंत स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला. तरीही भगवंत आले नाही. मग याने सांगितले, भगवंता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितले की तुम्ही किती जण येणार ते आत्ताच सांगून जा, याचा तुम्हाला राग आला का? भगवंता तुम्ही कितीही जण आलात तरीही चालेल, आज मी भरपूर स्वयंपाक केला आहे, या व भरपेट जेवण करा. परंतु भगवंत काही आले नाहीत. राजा हे सर्व काही झाडामागून पाहत होता. राजाने विचार केला की याला वेड तर लागले नाही ना, हा असा कोणाला बोलवत आहे? राजा पुन्हा पाहू लागला. आता हा चिडला व देवांना सांगू लागला, प्रत्येक वेळी मी कमी स्वयंपाक करतो तर मुद्दामन जेवायला येता आणि यावेळी मी जास्त स्वयंपाक केला तर येत नाही का? मला असा त्रास देत आहात तर तुम्ही जेवायला आले नाही तर मी सुद्धा जेवण करणार नाही. तुम्ही लगेच या, नाही तर मी या नदीत उडी मारून माझे प्राण तागेन. राजा हे सर्व पाहत होता. तोच त्याने नदीत उडी मारण्यासाठी नदीकडे धाव घेतली. तो उडी मारणार तोच भगवंत तेथे प्रकट झाले व त्याला अडवले. भगवंतानी देवी त्याचे सेवक सर्व बरोबर आणले होते. सर्वांना बघून आनंदाने जेवण केले. राजा हे सर्व पाहत होता. राजा झाडामागून पुढे आला. तो भगवंताच्या पाया पडू लागला. राजा म्हणाला, भगवंत मी माझी संपूर्ण प्रजा इतक्या वर्षापासून एकादशीचे व्रत करतात, तुम्ही आम्हाला तर कधीच दर्शन दिले नाही आणि हा एकादशी करत नाही, व्रत करत नाही, पूजापाठ करत नाही, तरीही तुम्ही यांना प्रसन्न झाले. याच्याबरोबर घेऊन
जेवण का केले हे असे का? माझी अशी काय चूक झाली भगवंता, जे तुम्ही मला प्रसन्न झाला नाहीत आणि याला प्रसन्न झालात? भगवंत म्हणाले, अरे राजा, हा जरी उपवास व्रत पूजा कधीही करत नसेल, परंतु याचे मन निर्मळ आहे. परंतु याच्या मनात किंतु परंतु शंका नाही. याचा माझ्या प्रतिशुद्ध भाव आहे आणि मला दुसरे काय हवे आहे? माझी तुम्ही पूजा करू नका, व्रत उपवास करू नका, परंतु मन शुद्ध ठेवा, अंतःकरण पवित्र ठेवा. जर तुम्हाला हे जमले तर मी कायम तुमच्यासोबत आहे. नाही तर कितीही व्रत उपवास व पूजन केले आणि मन जर पवित्र नसेल तर ते संपूर्ण पूजन वाया जाते. त्यांचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. राजाने भगवंताचे पाय धरले, भगवंतांची क्षमा याचना केली. त्याच वेळेला वैकुंठ लोकातून विमानाने व त्या व्यक्तीला विमानात वैकुंठात घेऊन गेले. तेव्हापासून राजाने राज्यात आदेश दिला की ज्यांना शक्य होईल त्यांनी एकादशीचे व्रत करा, परंतु संपूर्ण श्रद्धा आणि भावने अंतःकरणाने पूर्वक करा. त्यामुळे त्याच्या राज्यात भगवंताच्या कृपेने जास्तीत जास्त समृद्धी झाली आणि भरभराटही झाली. तर मैत्रिणींनो, आपण आता काही कार्तिक एकादशी दिवशीचे काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. नंबर 1, कार्तिक एकादशी दिवशी एखाद्याचे काम होत नाही, सारखे ते काम अडकत आहे, अडथळे येत आहे, तर भगवान शिवशंकर यांच्या मंदिरात जाऊन 108 बेल माला बनवून, पण ती माला सुई धाग्याने न बनवता बेलाच्या दांडीला धागा बांधून अशा पद्धतीने माळ बनवावी आणि ती भगवान शिवशंकरांना मनोभावे अर्पण करावे. मनातली इच्छा भगवान शिवाला सांगावे. तुमची इच्छा भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतात. माता लक्ष्मीने भगवान श्रीहरी विष्णूंना प्राप्त करण्यासाठी तुलसीची माला तयार करून अर्पण केली होती. तसेच माता सतीने बेलपत्राची माला बनवून भगवान शिवाला अर्पण केली होती. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतीलच, सुखी संसार होतो. नंबर 2, शास्त्रात असे म्हटले आहे, शिवपुराणात असे म्हटले आहे की एकादशी दिवशी घरातील मोठ्या व्यक्तीला, मग ते सासू असो, सासरे असो, मोठी जाव असो, मोठे दीर असो, कुठलीही पिवळी वस्तू द्यावी. पिवळी कण्हेरी, पिवळे म्हणजे पिवळ्या कण्हेरीचे फूल, पिवळी डाळ, पिवळे वस्त्र, जे तुम्हाला शक्य होईल ते पिवळे वस्त्र दान करावे. तुम्हाला घरातील व्यक्तीलाच दान करायचे आहे. या ठिकाणी ब्राह्मणाला वगैरे काही नाही दिले तरी सुद्धा चालेल. यामुळे तुमचे आरोग्य, सुख, समृद्धी घरामध्ये सदैव नांदेल. 3, शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की एकादशी दिवशी कच्चे दूध मिश्रित साखर शमीच्या झाडाला मनोभावे अवधूतेश्वर महादेव, भगवान शिवाच्या दुसऱ्या अवताराचे नाव, हे नाव घेऊन समर्पित केल्याने कितीही मोठ्यातील मोठा आजार असो तर भगवान शिवशंकराच्या आशीर्वादानं तो तुमचा आजार दूर होतो. एकादशी दिवशीपासून तुम्हाला सलग आठवड्यातून एकदा असे 11 वेळा दूध मिश्रित जल शमीच्या झाडाला समर्पित करायचे आहे. भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला नक्की ते आराम मिळेल. 4, पतीचा व्यापार चालत नसेल, व्यापारामध्ये गती वाढत नसेल, व्यापारामध्ये तोटा होत असेल तर एकादशी दिवशी म्हणजेच देव उठणी एकादशी दिवशी 1 सिक्का घेऊन संध्याकाळी माता तुलसीच्या कुंडीमध्ये जो शाळीग्राम असतो त्या सिक्क्यावरती ठेवून त्याची विधिवत पूजा करावी. धूप, दीप, अगरबत्ती, अक्षदा, हळदी कुंकू ओवाळून घ्यावे आणि तिथेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये 4 पर्यंत उठून ज्यावेळेस तुम्ही देवाला उचलणार असतात त्यावेळेस तो सिक्का घेऊन हळदीच्या कटोरीमध्ये ठेवून पतीच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून यावे. येणाऱ्या एकादशीपर्यंत तुमच्या पतीच्या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये भगवान शिवाच्या आशीर्वादाने प्रगती झालेली असेल. नंबर 5, कार्तिक महिन्यामध्ये जो दीपदान करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमी पडत नाही. कार्तिक महिन्यातील एकादशी दिवशी मनोकामना पूर्तीसाठी, मग ती कुठलीही मनोकामना असो, भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन 1 बेलपत्र, 3 शमीपत्र घेऊन अशोकसुंदरीच्या स्थानावर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत स्पर्श करावे. त्यानंतर ते शमीपत्र आणि बेलपत्र भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करावे आणि 5 दिवे प्रज्वलित करावे. येणाऱ्या एकादशीपर्यंत तुमची मनोकामना पूर्ण झालेली असेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. शिव शिव शिव, ओम नमः शिवाय. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.